दुःख बांधवडी आहे हा संसार. तुकोबा अनाथ झाले. त्यांच्या मनी वारंवार येऊ लागलं, या पांडुरंगाची अहोरात्र सेवा करून आपला लाभ काय झाला? भक्तांचे संकट निवारण करण्यासाठीच याने हाती गदा चक्र धारण केली आहेत ना. मग याने मायबापांचे मरण निवारण का केले नाही? भक्तांचे संरक्षण हे याचे ब्रीद आहे ना. मग न पाहावा असा प्रसंग आम्हावर याने कसा येऊ दिला? त्याला वारंवार शरण जात होतो, त्याची पूजा अर्चा करीत होतो. भजन पूजन कीर्तन उत्सव साऱ्या गोष्टी अखंडित चालू असता त्याने आमच्या हाती कोणते फळ दिले? हे अपार दुःख तुकोबांचे समाधान तर कुणीच करू शकत नव्हते. सामान्यांकडून नव्हे तर प्रत्यक्ष त्या पांडुरंगाकडूनच त्यांना उत्तर हवे होते. तुकोबा आर्त भरल्या शब्दांनी त्याला जाब पुसत होते. अरे पांडुरंगा, तू असा एकाएकी सिलंगनाचे सोने कसा रे झालास? आदित्याच्या झाडाखालीच आम्हाला अंधकार कसा दाविलास? आम्हा समर्थांच्या बालकांना दिनवाने कशासाठी केलेस? आजवर तू कोणाची उपेक्षा केली नाहीस, हा तुझा महिमा. पण माझा टाहो तुझ्या कानी कधी आला नाही का? अरे, तुझ्या खरे खोटेपणाविषयीच माझ्या मनी शंका कुशंका येत आहेत. आता तुझ्यावरील विश्वास कसा टिकवून ठेवू? मायबाप तर गेलेच, पण मी आता कोणाशी बोलू? इथं माझं कोण आहे? माझी तहान भूक आता कोण निवारेल? माझं हे बोलणं ऐकूनही न ऐकल्यासारखा कसा उभा आहेस? हे मेघश्यामा, विश्वजनिता, कृपावंता, तुझं नाव ज्याच्या मुखी त्यावर विपत्ती यावे याचे आश्चर्य वाटते रे. तू तर आमचा आधार होतास. तू सर्वांना सांभाळशील हा भरवसा होता. पण तूच कसा सर्वांना दुःख डोई असं बुडवून टाकलंस? अरे बोल ना, काही उत्तर दे. माझं काळीज फाटून जाऊ पाहतंय. तुकोबा असहाय्य केविलवाणे झाले होते. पांडुरंगाच्या खांद्यावरील उपरणे धरून त्याला पीळ घालून ते प्रश्न करीत होते. तो विठोबा शांत निश्चल समचरण उभा होता. मनी मानसी हिमपूट होऊन तुकोबा घरी परतत होते. घरी आले की त्यांना घर खायला उठे. दुकानी गेले की दाही दिशा ओस ओस वाटत. कोणी ओळखीचे भेटले की मायपित्याच्या आठवणींनी त्यांच्या डोळी धारा लागत. मुखी घास घेऊ जाता हुंके फुटे. रात्रभर डोळ्यास डोळा लागत नसे. हाती पोथी धरली तरी त्यात चित्त रमेन असं होई. मग पुन्हा ते देऊळवाड्यात येऊन पांडुरंगाला विचारित, कोण तुम्हा सुख असे या कौतुके, भोगिता अनेक दुःखे आम्ही. उत्तर तर मिळत नव्हतेच. निराशेनं मन डगमगत राही. एकदा निर्धारानं त्यांनी पांडुरंगाला बजावलं, तुझकडून उत्तर घेतल्याशिवाय आज परतणार नाही. सांग, असं का केलंस? आमचं काही चुकलं का? अपराध तरी कोणता घडला? अरे, निदान हे दुरिताचे जाळे उगवून या दुःखावेगळा तरी कर ना. सारं राऊळ शांत होतं. देव स्तब्ध उभाच होता. समईतील वाती मंदपणे जळत होत्या. आपलं कराल क्रंदन हा पांडुरंग ऐकतच नाही हे पाहून तुकोबांचं अंग थरथरू लागलं. त्याजकडे दिनवाण्या नजरेनं पाहत ते तिथेच बसून राहिले. आणि एकाएकी त्यांचंच मन बंड करून उठलं. ते त्यांना अनेक प्रश्नांची जाब पुसू लागलं. जणू गारांचा वर्षाव व्हावा त्याप्रमाणे प्रश्नांचा भडीमार अंतर्मनात होत होता. तुकोबाच्या अंगाचं पाणी पाणी होत होतं. त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या. गळ्यात हुंदके दाटून येत होते. पांडुरंगाचे पाय घट्ट धरीत त्यावर डोई ठेवीत ते पुटपुटले, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, कृपानिधी माय बापा. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर,
करुणे तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. अंगसंग घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, न कळे हित करावे ते काय, नये बोलू आठवते. आप आपण्या घात कर, शत्रू मी दावेदार, तू तव कृपेचा सागर, उत्तरी पार तुका म्हणे.